नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. दुपारचे 12 वाजलेत आणि मला आज काहीतरी चमचमीत असं छान असं काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे आज मी विचार करतोय व्हेजिटेबल बिर्याणी बनवावी. व्हेजिटेबल बिर्याणी, आता हे नाव ऐकताच भरपूर जणांना वाटेल की बाबा काय व्हेजिटेबल बिर्याणी, घासपूस असं काही प्रकार नसतो बाबा, त्याला पुलाव म्हणतात. पण तुम्हाला मी छान अशी व्हेजिटेबल बिर्याणी बनवून दाखवणार आहे आज, आणि ती एकदमच छान लागणार आणि ती एकदमच भारी लागणार आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला सामग्री वगैरे दाखवतो. मी एकदम प्रोफेशनल सारखं तुम्हाला दाखवणार आहे आज की काय काय वापरलं जातं याच्यामध्ये आणि काय काय मी बनवणार आहे. त्यामुळे बघत राहा. जास्त काही नाही, अवघड नाही आहे काय, एकदम सोपी रेसिपी आहे. व्हेजिटेबल बिर्याणी. व्हेजिटेबल म्हणजे काय, याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असणार आहे. त्यामुळे घरामध्ये जेवढ्या काही भाज्या पडल्या असतील ना, सगळ्या उचलायच्या, गपागप टाकून द्यायच्या. आणि बिर्याणी बिर्याणी म्हणजे भात असतो. भात म्हणजे थोडासा फ्लेवर्ड भात असतो, बाकी काही नाही. एकदम सोपं आहे आणि एकदम सुंदर असा आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री, मी जे काही मला फ्रीजमध्ये दिसले, घरामध्ये दिसले, ते सगळं उचलून याच्यामध्ये चिरून घेतलेलं आहे. हे पहिली गोष्ट आहे. मटर, गाजर, कॉलीफ्लॉवर, बीन्स, कांदा, आणि मला त्यामध्ये पनीर पाहिजे कारण मी आपण व्हेजिटेरियन भाई काय करणार, त्यामुळे पनीर आणि पुदिनाही लागणार आहे. तर आपण पाहू शकता या सगळ्या भाज्या आहेत ज्या मी चिरून ठेवल्या आहेत. आणि हा जो तांदूळ आहे हा बासमती लॉंगग्रेन राईस आहे, जो की मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवला आहे. आता आपण पहिल्यांदा कांदा परतायला घेऊया. तर आता कांदा परततोय मी. हे झाल्यावर मी कुकर लावणार आहे आणि हा भात 80% कुक करून घ्यायचा आहे. भरपूर जण त्याला एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला कुक करत बसतात. तसं काही करणार नाही मी. कुक करणार असेल तर सरळ मी घेणार आहे एक कुकर, त्याच्यामध्ये भात लावणार आहे. एक 2-3 शिट्ट्या आल्या कुकरच्या की बस काय. तर जेव्हा आपण कुकरमध्ये भात शिजायला लावतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, थोडीशी दालचिनी, हे बघा अशी असते ती, आणि थोडीशी विलायची थोडीशी, एक 3-4 विलायचीचे तुकडे घ्यायचेच आपल्याला आणि ते टाकून द्यायचं. तर तुम्ही म्हणताल कसं माहिती आहे, यूट्यूब जिंदाबाद. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा प्रकारे आहे. थोडंसं मीठ टाकूया. आपण पाहू शकता असं गोल्डन कलरचा कांदा झालेला आहे. आता आपण याला काय करणार आहे, बाजूला काढणार आहे. आता मी एक ट्रिक करणार आहे. मला एक्झॅक्टली माहित नाही याच्यामध्ये काय टाकायचं आहे, म्हणून माझ्याकडे एक डबा आहे ज्याच्यावर बिर्याणी मसाला असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये जे काय दिसतंय, हे कांदा, काजू, फ्लावर, तेजपत्ता, जे काही दिसतंय ते सगळं मी याच्यामध्ये ओतणार आहे आणि मग बघूया कसं बनतंय. आता नेक्स्ट गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक भाज्या घ्यायच्यात आणि त्याला सगळ्यांना मिक्स करायचं एका भांड्यामध्ये. तर ते मी करतो, दाखवतो. आता माझ्याकडे आहे थोडंसं दही. आपलं दही फेटायचं आहे आणि या सर्व भाज्यांवर घालायचं आहे आणि त्याच्यावरून मग थोडंसं तिखट, हळद, आणि मग जो आपल्याला हा बॉक्स होता आपल्याकडं त्याच्यावर बिर्याणी मसाला लिहिले हे घालायचं त्याच्यामध्ये. आणि बघूया मग काय अजून करायचं पुढे. ते थोडीशी मला वाटतंय मिरची पण घालायला लागणार आहे आपल्याला. बघू, थोडासा पुदिना पण घालून लागेल. पुदिना पण घालतो भरपूर.
मग थोडंसं भांडणं मोठं लागेल बहुतेक. याला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मला वाटतं थोडीशी मिरची दोन मिरची उभ्या चिरून टाकून द्यायच्या. तर आपण पाहू शकता 3 शिट्ट्या आल्या कुकरच्या. आता मी गॅसला बंद करणार आहे. मीनवाईल इकडे माझा कांदा पण मस्तपैकी रेड गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तो मी मागाशी गॅस बंद करून ठेवलेला. त्याच्यातला थोडासा कांदा मी वरून गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. बिर्याणीच्या वर असं कांदा ते फॅन्सी बनवण्यासाठी. तर आता आपण काय करूया, आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये थोडंसं तेल अजून टाकूया आपण. तूप तेल काही घातलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. जशी आवडतं तसं. गॅस चालू करूया आणि हे जे मिक्सचर आपण बनवलंय हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला एक 30-40% कुक करायचं. कुक झालं की आपण हा जो थोडासा भात शिजवलाय याला आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि लीड बंद करून त्याला थोडासा दम देणार. आता आपण याला तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आणि आपण यात ओके एक थोडंसं आपल्याकडे वटाणा आहे थोडासा, तो आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया. नाही तर मला वाटतं आत्ताच टाकूया, काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये पण आपल्याला थोडीशी दालचिनी विलायची घालायची होती, मी विसरलो आत्ता. मला ते काही फरक पडणार नाही, पण ठीक आहे. आपल्याकडे थोडंसं तेजपत्ता पण आहे, आपण हे पण घालूया याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत आणि आपला भात पण शिजून झालेला आहे. आपण काय करणार आहोत, आपला जो भात आहे त्याला आपण आपल्या भाजीच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार. एकदा ट्रान्सफर केलं की त्याच्यावर असा थोडासा जो आपण मगाशी कांदा परतलेला त्याच्यातला थोडासा मी काढून ठेवला होता तो त्याच्यावरून थोडासा घालणार आहे. तर मी थोडंसं इकडे केसर भिजवून ठेवलं होतं दुधामध्ये, ते मी घालणार आहे याच्यामध्ये. तर याला 2 मिनिटासाठी हाय फ्लेम गॅसवर कुक करायचं आहे आणि नंतर मग गॅस कमी करायला थोडंसं. आता मस्त असा सुगंध येतोय. तर आपली मस्त अशी बिर्याणी रेडी आहे. आपण पाहू शकता किती छान दिसते. वाफा येतात. ओ हो हो हो, सुंदर, अप्रतिम.